श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 20. अधिक मास 3 वर्षातून येणारी पर्वणी. अजून जवळजवळ 10-12 दिवस शिल्लक आहेत. अजूनही जर आपल्याला कोणाला या अधिक मासातील कुठल्याही व्रताचं पालन करायला जमलं नसेल, जसं स्नान, दान, पोथी वाचन, श्रवण, जप, तप, नामस्मरण करायला जमलं नसेल, तर आपण येणाऱ्या या 10-12 दिवसामध्ये जमेल तेवढी भगवान विष्णूंची सेवा अवश्य करा. प्रत्येकाची आर्थिक, शारीरिक, मानसिक जी सबलता असते ती वेगळी असते. त्यामुळं कुठलंही धार्मिक व्रताचरण करत असताना कधीकधी अडचणी येतात. फार मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण अधिक मासामध्ये केल्या तरी त्याचं आपल्याला पुण्य लाभतं. जसं रोज जमेल तेवढं विष्णू भगवान यांचं नामस्मरण करा. अंघोळ करताना भगवान विष्णूंचा एखादा मंत्र पठण करा. भगवान सूर्याला रोज अर्घ्य द्यावं. आपल्या पितरांचं रोज स्मरण करावं. नियमित देवपूजा करावी. कुठल्याही ग्रंथाचं वाचन करावं, श्रवण करावं. आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची. उगाच चिडचिड करायची नाही. दुसऱ्याच्या उपासनेमध्ये अडथळा आणू नका. ब्रह्मचर्याचं पालन करायचं. निंदा कोणाची करायची नाही. आणि रोज देवापुढे दिवा लावायचा. एवढ्या साध्या साध्या गोष्टी करून देखील अधिक मासामध्ये आपण भगवान पुरुषोत्तम यांना प्रसन्न करू शकतो. श्री गणेशाय नमः. जय जय आजी सद्गुरुमूर्ती. अनुपम्य तुझी अगाध कीर्ती. चुकवी जन्म मरणांती. हे ख्याती अनुपम्य. भावार्थ पाहिजे निका. व्यर्थ नको हे लापणिका. जेवी गंगा मनकर्णिका. क्षय करी पापाते. जेवी अग्निस्फुलिंग पाही. भस्म करी सर्व तृणवळई. तैसा सद्गुरु मंत्र पाही. भस्म होई पापसमूहो. असो ऐसे हे जे सद्गुरु. तया माझा नमस्कारू. शिरी ठेवा वरद करू. जेणे भवपारू होय माझा. आता ऐका भाविकजन. कथेसी द्यावे अवधान. येथेची ग्राहिक कोण कोण. त्याचे श्रवण करावे. एर अभाविका चाड नाही. व्यर्थ न पडावे प्रवाही. जे जे असेल जयाचे दैवी. तेची नवाई भोगून. भगवान विष्णू माता लक्ष्मीला मलमासाचं महात्म्य सांगत असताना सोमशर्मा नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगू लागले. सौराष्ट्र देशाची ये ठाई. झाली असे अपूर्व नवाई. तेची कथा तू ते सर्वही. ऐक एकाग्रते शुभानने. तो देश परमकंटक. कोठे वृक्ष न मिळे एक. छाया नाहीच कोठे देख. बैसावया पांथस्था. पूर्वी सौराष्ट्र प्रांतामध्ये प्रभास पट्टण नावाचं एक नगर होतं. तेथील राजा अत्यंत धर्मनिष्ठ होता. धर्माचं आचरण करणारा होता आणि त्यामुळेच प्रजा देखील धार्मिक होती. राजा अत्यंत दानशूर होता. त्याच्या दारावरती आलेला प्रत्येक याचक, भिकारी यांना तो तृप्त करत असे. या नगरातील ब्राह्मण देखील वेदशास्त्र संपन्न होते. जप, तप, होम, हवन, मंत्र, तंत्र, प्रातस्नान इत्यादी पुण्यकर्म ब्राह्मण स्वतःही करत आणि इतरांनाही या पुण्यकर्माचं ज्ञान देत असे. जप, तप, होम, हवन, मंत्र, तंत्र, प्रातस्नान सदा आचरता ब्राह्मण. वेद संपन्न सदाचारी. जनसारी ती प्रातस्नान. तेने म्हणविती ब्राह्मण. स्नान करी तो वरी जाण. शुद्ध ऐसे जान शास्त्रवदे. ऐसे शुचिर्भूत ब्राह्मण. नित्य करीती प्रातस्नान. करुणिया पंचमहायज्ञ. अतिथी सन्मान समयासी. ऐसे तया नगराचे भूदेव. मिळवून सकळ समुदाव. मलमास लक्षुण पहाहो. चालिला समुदाव स्नानाते. एकदा अधिक मास आला असता हे सर्व जे ब्राह्मण आहेत ते नदीच्या तीरी जाऊन प्रातस्नान करू लागले. सकाळी लवकर उठून ते स्नान करत भगवान विष्णूंचं पूजन करत आणि त्यानंतर यथाशक्ती ब्राह्मणांना ते दान देत असे. जसं दीपदान, तांबूलदान, कुणी छत्रीचं दान करी, कुणी वस्त्रदान करीत असे, तसेच यथाशक्ती ब्राह्मण भोजन देखील ते देत. याच गावात सोमशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्यानं देखील अधिक मासाचं संपूर्ण महिनाभर अशा पद्धतीने व्रत केलं. सोमशर्मा अत्यंत दयाळू होता. वेदशास्त्र संपन्न होता. एकदा स्नानाला जात असताना रस्त्यात काय घडलं तर त्याला एक अक्राळ विक्राळ राक्षस भेटला. मार्गी जाता स्नानासी. तव एक राक्षस त्यासी. भेटता झाला वाटेसी. अति भयंकर रूपे. अक्राळ विक्राळ दीर्घवदन. लंबबाहो विशाळ नयन. धूम्राकार जटापूर्ण. आरक्तवर्ण ओष्टपै. स्थूलोदर गर्ते समान. उंच ग्रीवा हस्ता समान. लिंग त्याचे लंबायमान.
सदा नग्न ब्रह्मचारी शुभ्रलव अंगावृते तेही लंबायमान कंटकते ऐसे देखून तया ते विप्रदचकला मानसी म्हणे हे विघ्न केऊ ते आले मज भवते उभे ठेले स्नाना लागी आडवे ठाकले पूर्वकर्म माझे आता मग हृदयी स्मरोण भगवान नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण तेणे भीती गेली निघोन मग बोले वचन तयासी. अतिशय भयानक अक्राळ विक्राळ आणि चित्र विचित्र असं स्वरूप असलेला हा राक्षस सोमशर्मा पुढे आला. सोमशर्मा ब्राह्मणाला वाटलं आता हे कुठलं विघ्न माझ्या व्रताच्या मध्ये आलं. थोडीशी भीती त्याला वाटली. मग त्यानं भगवान नरसिंह यांचा मंत्र म्हणाला. भगवान नरसिंहाचं स्मरण केलं. त्याची भीती पळून गेली. सोमशर्मा हा मुळातच धार्मिक ब्राह्मण होता. शिवाय अधिक मासाचं व्रत त्यानं मनोभावे केलेलं होतं आणि नरसिंह भगवान यांचं स्मरण केल्यामुळं त्यांचं मंत्रपठन केल्यामुळं त्याचं तेज वाढलं आणि ते तेज बघून राक्षस स्वतःच भयभीत झाला. ऐसा विप्र अग्निवत राक्षस पाहुनी भीत म्हणे हातो न भिये किंचित मी तव क्षुधित पातलो मग म्हणे हो द्विजवर्या साधू हृदय सकोमळ सदया मी तव पापिष्ट क्रूर हृदया करी दया दीनबंधो नाना जीव हिंसाधारी नाना जीव वदिले अघोरी पाप भोगिले नाना परी राक्षस देहधारी पैमी ऐकून तयाचे करुण उत्तर द्रवले तेव्हा विप्र अंतर कोमळ हृदय द्विजवर नवनीता परी असे जयाचे हृदयी नाही कोमलता तो विप्र देह नव्हे तत्वता असो द्विज राक्षस पाहता झाला बोलता पैत्यासी. राक्षस हात जोडून सोमशर्माला विनंती करू लागला की मी या राक्षस योनीमध्ये खूप यातना भोगत आहे. मी अधम आहे, अत्याचारी आहे आणि म्हणूनच माझ्यावरती ही वेळ आली. माझा उद्धार करा. सोमशर्मा ब्राह्मण राक्षसाला म्हणाला तू पूर्वी कोण होतास? मला तुझा संपूर्ण वृत्तांत ऐकायचा आहे. मग राक्षस म्हणे विप्राते ऐक माझी या वृत्तांताते मी पूर्वी वैश्य धनवंत असे विख्यात भूमंडळी नाना वस्तूंचा रक्षक जाण क्रय विक्रय करी पूर्ण ग्रही संपत्तीस नसे न्यून पुत्र सुना परिवार गाई म्हशी खिल्लारे अपार हस्ती वाजी शकट थोर दास दासी अपार ऐसा परिवार अपरिमित. राक्षस सांगू लागला पूर्वी मी एक वैश्य होतो, व्यापारी होतो. माझ्या घरात कुठल्याच गोष्टीची काहीच कमी नव्हती. अतिशय धनवान होतो. पुत्र सुना मोठा परिवार माझ्या घरी गाई म्हशी होत्या. माझ्या सेवेला दास दासी देखील होत्या. अतिशय सुखानं जीवन जगत असताना एक घोर अपराध माझ्याकडून घडला. एकदा एक ब्राह्मण जो वेदशास्त्र संपन्न होता तो यात्रेला निघाला होता आणि यात्रेला जाताना त्यानं आपलं जे धन आहे ते सुरक्षित राहावं म्हणून माझ्याकडे आणून दिलं. सुवर्ण नाणे 10 सहस्त्र जाण द्रव्य घट भरिला परिपूर्ण मज पुढे ठेविला आणून गेला ब्राह्मण वाराणसी सहकुटुंबेसी विप्र गेला तिकडेची 12 वर्षे त्याला यात्रा करिता दिवस गेला तो इकडे स्मरण मजला झाले काही कार्यानिमित्त त्याचे मी द्रव्य घट खर्चिला साचे तो विप्र यात्रा करून साचे परतोनी आला माघारी यात्रा करून संपूर्ण द्रव्य घट मागे मज लागून तव अडचणीस्तव जाण नाही म्हणून बोलिलो मी तू द्रव्य आणून ठेविले कधी या ते साक्ष कोणती दावी आधी आमुचे घर घेतो हा मंदबुद्धी मिळाली मांदी जनाची व्यवहारी गेला राजद्वारी जो तो ब्राह्मणा ते धिक्कारी म्हणती हा जन्म दरिद्री द्रव्य कैसे पदरी याच्या ऐसा न्याय तेथे झाला द्रव्यघट म्या अभिलाषीला देखत देखत ग्रासला पातक गोळा धन लोभे. एवढं धन माझ्याकडे ठेवून 12 वर्षासाठी हा ब्राह्मण सहकुटुंब सहपरिवार गेला यात्रेसाठी. तिथून आल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि आपलं धन मागू लागला. मला या दरम्यान अडचण असल्या कारणानं त्याचं द्रव्य जे मी खर्च करायला नको होतं मी ते खर्च केलं. आता तो द्रव्य मागू लागला. माझ्याकडे त्याला द्यायला नव्हतं म्हणून मी त्याला म्हणालो की तू माझ्याकडे द्रव्य दिलंच नाही आणि दिलं असेल तर पुरावा घेऊन ये. गावातील लोकांनी देखील माझीच बाजू घेतली की ब्राह्मणाकडं एवढा पैसा येणार तरी कुठून. धनाच्या लोभानं खूप मोठं पाप मी केलं. मग तो विप्र तळमळत गेला तळतळोनी मज शाप दिदला म्हणे पापिष्ठा चांडाळा अभिलाषीला द्रव्यघट पृथ्वी तेज वायू आकाश तुझ मज साक्ष आहे चंडांशू तरी शापन घेई निशेष होई ब्रह्म राक्षस पैयाता माझे वचन असत्य होईल
तरी माझी यात्रा निर्फळ हो सफळ. ऐसा बोलिला करुण तळमळ, विप्रे प्राण त्यागिला. धन लोभे मेला द्विजवर, मी राक्षस झालो साचार. ऐसा माझा प्रकार, झाला साचार द्विजवरा. परक्याचे द्रव्य अभिलाशिले, ते आप्तवर्ग खाऊन गेले. शेवटी मज व्यसन प्राप्त झाले, भोगणे लागले दैत्यदशे. या लागी दुसऱ्याचे अभिलाषिता, सौख्य नाही तत्वता. शेवटी भोगणे लागे अवस्था, न सुटे सर्वथा निर्धारे. आता प्रार्थना ऐका, परोपकार करीनी का. मजधाडी परलोका, तारक नौका तू होई. कष्ट करून मिळवलेलं आपलं धन गेलं या विचारानं तो ब्राह्मण तळतळून मृत्यू पावला. मात्र जाता जाता त्यानं मला शाप दिला की तू ब्रह्मराक्षस होशील. त्याचं कष्टाचं धन मला पचलं नाही, मला व्यसन लागलं आणि त्यातच माझा देखील मृत्यू झाला. त्यानंतर पुढील जन्मी मी राक्षस झालो. सोमशर्मा ब्राह्मणाला तो ब्रह्मराक्षस विनंती करू लागला, माझ्यावरती उपकार करा, मला या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून बाहेर काढा, माझा उद्धार करा, मी कंटाळलो आहे. ऐसे म्हणतात ते क्षणी, द्विज बोले प्रसादवाणी. म्हणे मलमास स्नानदानी, मास एक नेम केला. तया मी सप्तदिनाचे, उदक तू ते अर्पितोसाचे. ते पुण्य प्राप्त होईल नेमाचे, घडो त्याचे फळ तुझ लागी. ऐसे वदोन तये वेळी, उदक भरलेसे अंजुळी. म्हणे तुझ सुफळी हो तत्काळी, होऊ उद्धार ये वेळी. वदोन घातले उदक, तव नवल वर्तले एक. विमान आले तात्काळिक, अति लखलखित तेजस्वी. सोमशर्मा ब्राह्मण ब्रह्मराक्षसाला म्हणाला, मी अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर जे व्रताचरण केलं आहे त्यातील 7 दिनाचं जे पुण्यफळ आहे ते मी तुला देतो. त्यानं हातामध्ये पाणी घेतलं, पुरुषोत्तम भगवान यांचं स्मरण केलं, संकल्प केला आणि 7 दिवसांचं पुण्यदान त्या राक्षसाला दिलं. राक्षसाच्या हातावरती उदक देताच तो तेजपुंज झाला, त्याचं रूप पालटलं आणि तत्काळ स्वर्गातून एक विमान आलं, राक्षसाला वैकुंठाला घेऊन गेलं. माझी बैसले विष्णुदूत पाही, राक्षस केला दिव्य देही. तात्काळ विमानी बैसविला तोही, उद्धरुणी नेला वैकुंठा. अशा पद्धतीनं सोमशर्मा ब्राह्मणानं केलेल्या पुण्यदानामुळं ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. अधिक मासाची पुरुषोत्तम भगवान यांची कृपा ज्यावेळेला प्राप्त होते त्यावेळेला काय होते आपल्या लक्षात आलं असेल. ज्यानं अनेक पापकर्म केली आणि त्यामुळेच तो राक्षस योनीमध्ये यमयातना भोगत होता. अशा ब्रह्मराक्षसाचा उद्धार देखील अधिक मासातील पुण्यकर्मामुळे झाला, जे त्याने केलंच नव्हतं, जे सोमशर्मा ब्राह्मणानं त्याला दान दिलं होतं. 3 वर्षातून येणारा हा अधिक मास आहे आणि त्यामुळंच आपल्यापैकी प्रत्येकाला सुवर्णसंधी आहे आपल्या पापांमधून मुक्त होण्याची, पुण्यकर्म कमावण्याची. अजूनही 10-12 दिवस शिल्लक आहेत. जमेल तेवढं भगवान विष्णूंचं नामस्मरण करा, जप करा, तप करा, हवन करा, उपवास करा, मौन व्रत करा. जमेल तेवढं यथाशक्ती दान करा. या मलमासामध्ये, अधिक मासामध्ये भगवान पुरुषोत्तम यांच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार हो, हीच मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. स्वस्ति श्री मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहरसुत विरचित 20तमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.